हा माऊलींचा त्याग आहे महाराज. देवा, मला जर तू बघायला भेटत नसेल तर जगातल्या कोणत्याही भोगांनी मी सुखी होऊ शकत नाही. अगदी चंदनाची चुळी सुद्धा माझ्या अंगाला भासते. काय भगवंताच्या भेटीची ही तीव्र उत्कंठा असेल महाराज. रामकृष्ण परमहंसाच्या अंगाचा दाह व्हायला लागला. ज्याची देवावर रती जडली आहे, ज्याचं देवावर प्रेम जडलंय, त्या प्रेमाचा परिणाम त्याच्या शरीरावर काही परिणाम दिसतात. चिंतात्र जागरोद्वेगो ताणवम मलिनांगता प्रलाप व्याधी ऋन्माद मोह मृत्यूर दशादश. सारखी चिंता लागून राहते, देव कधी भेटेल, देव कधी भेटेल. कोई कहियो रे प्रभु आवन की मन भावन की. सारखी भगवत भेटीची आस लागते. रामकृष्ण परमहंसांना कृष्ण भेटीची एवढी उत्कंठा लागली का त्यांच्या अंगाचा दाह व्हायला लागला. त्यांच्या सगळ्या शिष्यांनी बघितलं गुरुजींच्या अंगाचा दाह होतोय, अंग तप्त झालेलं आहे. काय करावं? जगातल्या सगळ्या वैद्यांना बोलावलं, औषधोपचार केला, पण महाराजांच्या अंगाची दाहकता कमी होईना. शेवटी एका संगमरवरी फरची असलेल्या बंद खोलीत महाराजांना विवस्त्र अवस्थेत गडबडा लोळायची व्यवस्था केली, पण महाराजांच्या अंगाचा दाह कमी होईना. गंगेच्या पाण्यात नेऊन उभा केलं, पण तरी सुद्धा अंगाचा दाह कमी होईना. तेव्हा एका संन्यासी महात्म्याने बघितलं आणि त्यांनी सांगितलं, शिष्यांना, तुमच्या महाराजांना जो रोग झालाय याच्यावर जगातल्या कोणत्याही औषधोपचाराने फरक पडणार नाही. का? आमच्या गुरुजींना असा कोणता रोग झालाय? तेव्हा त्यांनी सांगितलं, संन्यासी महाराजांनी, तुमच्या गुरुजींना कृष्ण भेटीचा रोग आहे आणि याला उपचार कृष्ण भेटच आहे. बाकी कशानेही त्यांचा रोग उपचार होऊ शकत नाही. जोपर्यंत भगवंताची भेट होत नाही तोपर्यंत त्यांच्या अंगाची दाहकता कमी होत नाही. आणि हे दुःख तुकोबराय सहन करतात, हे दुःख माऊली सहन करतात. देवा, मला तुझा आता धीर धरवला जात नाही. धीर नाही माझे पोटी, तुझ्या विरहाने, तुझ्या वियोगाने मी हिमपुटी झालोय, कष्टी झालोय, उदास झालोय. पडिले दूर देशी मज आठवे मानसी. रावे दूर देशी मज आठवे मानसी. नको नको हा वियोग कष्ट होता ती जीवासी. नको नको हा वियोग कष्ट होता ती जीवासी. नको नको हा वियोग कष्ट होता जीवासी. नको नको कष्ट होते जीवासी. दिनो तैसी रजनी झाली ओ माये. दिनो तैसी रजनी झाली ओ माये. दिनो तैसी रजनी झाली ओ माये. दिनो तैसी रजनी झाली संधी माये. अवस्था लावून गेला अजुनी का नये. गरुड वाहना गंभीरा येई गा दातारा. काय वेदना आहेत महाराज संतांच्या, केवढी आर्तता आहे. म्हणून जगासाठी, लोकांसाठी, संसारासाठी लोक रोज रडतात. कधीतरी देवासाठी रडा. देवासाठी आपल्या डोळ्यात जर एक थेंब आला, जगातल्या कोणत्याही सुखाची त्याला सर येणार नाही. म्हणून संसारासाठी लोक रडून रडून डोळ्यातले अश्रू सुकून गेले, काही दिलं नाही प्रपंचाने आम्हाला. पण भगवंतासाठी जर आपण कधी रडलात तर स्वतः परमात्मा आपली काळजी घेईल. माऊलींनी हे दुःख सहन केलंय. आज तुकोबरांच्याही वाट्याला तेच आलंय. आपल्या परमप्रेमास्पदाच्या विरहाच्या या महादुःखाला खऱ्या अर्थाने संत सामोरे गेले. झालो वियोगे हिमपुटी. भक्तीतलं प्रेम हे असंच आहे महाराज. ते साधकाला, वारकऱ्याला वेड लावतं.
वर्षभर वारकरी संसारात असतो, पण एकदा का पंढरीची वारी आली का त्याच्या भावना बदलतात महाराज, भावना बदलतात. आणि मग संपदा सोहळा नावडे मनाला, लागला टकळा पंढरीचा, जावे पंढरीशी आवडे मनासी, कधी एकादशी आषाढी. हे त्याच्या अंतकरणातलं पांडुरंगाच्या भक्तीविषयीचं प्रेम आहे आणि त्या प्रेमातले या गोड वेदना आहेत महाराज. विरह आणि वियोग भक्तीतला ज्याच्या वाट्याला आला त्याचं दुःख काय असतं हे त्यालाच माहिती आहे, बाकीच्यांना ते कळत नाही. भगवान श्रीकृष्ण परमात्मा जेव्हा गोकुळ सोडून मथुरेत गेला, मथुरेत गेल्यानंतर अनेक दास दास्या कृष्णाची सेवा करतायत, 56 भोग कृष्ण परमात्म्याला खाण्या करतायत, नौकर चाकर सगळी सुख कृष्णाच्या पायावर आहेत. पण तरी सुद्धा एकांतात भगवान कृष्ण परमात्मा रडायचे, डोळ्यात पाणी यायचं. एके दिवशी उद्धव भगवान कृष्णाचे पाय दाबत होता, त्याने बघितलं आणि दुसऱ्या दिवशी सकाळी विचारलं, कृष्णा काय कमी आहे या मथुरेत? 56 भोग तुला रोज खाण्या करतायत, अनेक दास दास्या नौकर चाकर तुझी सेवा करण्या करतायत, तू मथुरेचा अधिपती आहेस, काय कमी इथे तुला? उद्धवाला कृष्णाने विचारलं, उद्धवा काय झालं? उद्धव म्हणतो, कृष्णा काल रात्री मी आपले पाय दाबत होतो आणि आपले पाय दाबत असताना मी बघितलं की आपल्या हृदयातून एक हुंदका आला आणि राधा 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 असा नामोच्चार तुम्ही करत होता. कृष्णा मला प्रश्न पडलाय, कोण ही राधा जी तुमच्या हृदय सिंहासनावर आरूढ होऊन तुम्हाला व्यथित करते, तुम्हाला त्रस्त करते? कोण ही राधा? कृष्णाने आपले डोळे पुसले. प्रेमाला प्रदर्शनाची गरज नसते. आणि भगवान कृष्णाने उद्धवाला सांगितलं, उद्धवा बरं झालंस तू मला माझ्या हृदयाच्या जवळचा प्रश्न विचारलास. ऐक उद्धवा, मी जेव्हा गोकुळ सोडून मथुरेत आलो, इथं आल्यानंतर अनेक नोकर चाकर सेवा करतात, मिष्टान्न खाण्याकरता मिळतं, सगळीकडे मान सन्मान उदो उदोच आहे. पण माझ्या गोकुळात ज्या गोप गवळणी गोपाळ गाई वासरं माझ्यावर जे प्रेम करायचे ना, ते प्रेम काही अवर्णनीय आहे. इथं आल्यानंतर सुद्धा मला माझ्या गवळणींची आठवण येते, मला माझ्या गोपाळांची आठवण येते, मला माझ्या गाई वासरांची आठवण येते, मला माझ्या नंद महाराज यशोदा मैयाची आठवण येते. उद्धवाने सांगितलं, कृष्ण अरे लहानपणीच्या गोष्टी वेगळ्या असतात, आता तू मथुरेचा अधिपती आहेस, तुला शोभत नाही हे सगळं. कृष्णाने सांगितलं, उद्धवा उधो मोहे ब्रज बिसरत नाही, उधो मोहे ब्रज बिसरत नाही. उद्धवा मी माझ्या व्रजभूमीला कदापि विसरणं शक्य नाही. आणि तुला जर वाटत असेल का मी त्यांना विसरावं, जर जा उद्धवा, तू स्वतःच गोकुळात जा आणि सांग माझ्या गोपाळ गवळणींना, नंदबाबांना, यशोदेला का भगवान कृष्ण तुम्हाला विसरलाय, तुम्ही सुद्धा आता त्याला विसरून जा.